आमच्यापेक्षा धारवाड हुबळीचा विकास जास्त होतोय सर, पण बेळगावकडं सीमाभाग म्हणून दुर्लक्ष केलं जात आहे. केंद्रात बीजेपी यायला पाहिजे आणि इकडं काँग्रेस. थोड्याच दिवसामध्ये अनेक 10-15 वर्षामध्ये आम्ही विश्वगुरु होण्याची संधी आहे आम्हाला. राजकारणात जातीवाद जास्त वाढलाय आणि समोरसमान्य माणसाला लक्ष कमी आहे. आपला कॅन्डिडेट कोण आहे याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही मोदींच्या साहेबांच्याकडे बघून आम्ही वोट करणार. सिलेंडर कितीला मिळायचं? 300-400ला मिळायचं, आता 900 रुपये घ्या. मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. तुमचं चॉईस आहे ते भाजप. होय, भाजप नव्हे, हे तर आमचं मोदी सरकारांचंच. कोणत्या पक्षाला निवडून देणार आहे? काँग्रेस. आणि आता मराठे बोलतात, बगळे पेटे बांधतात, पाय पडत लोकांच्या. तुम्ही जातीवाद करू ना, की जातीवाद नको म्हणताय नाही. सर्व एक काय मग समजा, सगळ्यांना सर्व समान द्या. जास्ती करून काँग्रेसला महत्व. बीजेपी सरकार आम्हाला योग्य वाटते. समिती आहे चांगली आहे. नमस्कार मंडळी, 18व्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा संपूर्ण देशात पाहायला मिळतोय. तसाच धुरळा बेळगावती आपल्याला पाहायला मिळत आहे. जसजशी गरमी वाढू लागली आहे तसं निवडणुकीचे वातावरण वाढताना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडं महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिकांच्या मुद्द्यावर बेळगावात लढताना पाहायला मिळते, तर दुसरीकडे काँग्रेस सरकार आपल्या 5 गॅरंटी योजनेवर या निवडणुकीमध्ये लढताना पाहायला मिळते. तर तिसरीकडे भाजप मोदी गॅरंटीवर लढताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरच बेळगावकरांचा कल काय, बेळगावकरांचा मूड काय, बेळगावच्या जनतेला कसा लोकसभेचा खासदार हवाय हे आपण जाणून घेणार आहोत तरुण भारतच्या विशेष ग्राउंड रिपोर्ट मधून. तर चला तर माझ्यासोबत. नेता कसा हवाय तुम्हाला? जो विकास करेल असा नेता हवाय. डेव्हलपमेंट केली पाहिजे, सगळ्यांचे लोकांपर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे त्याने. सध्या काँग्रेसचं सरकार कर्नाटकात आहे आणि काही स्कीम लागू केलेत, त्यासोबत भाजप सरकारने काही स्कीम लागू केलेत. याकडे कसं बघताय आणि याबद्दल काय सांगा? आता कर्नाटकमध्ये ज्या स्कीम चालू केलेत त्या आता लोकांना उपयोगी जास्त प्रमाणात झाले नाहीत. आता बस वगैरे फ्री केलेत, पण त्या स्टुडंटसाठी फ्री केलेत, पण स्टुडंटना त्याचा फायदा होत नाहीये, कारण गर्दी झाल्यामुळे स्टुडंटना चालता येत नाही, प्रॉब्लेम होत आहे. अशा योजनांचा उपयोग नाही. गॅस पीस मोदींनी दिला म्हणजे मोदीकडेच आमचा मत. होय, आमचा मोदीकडेच. आम्हाला गॅस त्यांचं मिळाला आणि आमचे पैसे पण ते शेतकऱ्यांना घालतात की आमच्या मालकांना मिळतात. मोदी सरकार मोदींनाच घालणार, सरकारनाच. होय, मोदी सरकार. मावशी, तुमचं काय म्हणणं आहे? मावशीने सांगितलं की मोदी सरकार, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं पण तेच म्हणणं आहे, मोदी सरकारच आमचं. कर्नाटकात सध्या काही स्कीम सुरू आहे, काही पक्षांनी सुरू केलेल्या आहेत. महिलांसाठी 2,000 सुरू केले, त्याकडे पक्ष कसं बघता? होय, ते पण मिळालेत की महिलांना. सगळेजण केलोय ते पैशांचं. तर त्यांनी मत घातलेलं पण देतो, नाही घातलेलं पण देतो म्हणून सांगितले, म्हणून आम्ही सगळ्यांनाच केलं. कोण म्हटलं असं? हे बागर लक्ष्मीबाईने म्हटली. होय, आमच्या गावात आलेली का ना तेव्हा म्हटलेली तिनं. तुमचं चॉईस आहे ते भाजप. होय, भाजप नव्हे, हे तर आमचं मोदी सरकारांचंच. मोदी सरकार. मोदी सरकारांचं उमेदवार सर्वसामान्य लोकांचं काम करणारा पाहिजे. फक्त नावापुरतं आणि फक्त घोषणाबाजी करणारा नको आहे. घोषणाबाजी करणारा नको आहे. त्यामुळे सध्याच्या ह्या परिस्थितीमध्ये तसं बघितलं तर काँग्रेसच योग्य आहे. काँग्रेस पक्षच योग्य आहे. काँग्रेस पक्ष योग्य असं का म्हणतात? कसं, कारण का आतापर्यंत त्यांचं यापूर्वीच सुद्धा त्यांचं स्कीम हे जनतेसाठी, त्यांचे हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी जे काय ते त्यांचे दृष्टिकोन आहे, तोच दृष्टिकोन आतापर्यंत तोच आहे. केंद्र सरकारचा जो दृष्टिकोन आहे फक्त दाखवायला, फक्त स्कीम केल्यात. खताचे रेट होते 1000 रुपये होते, त्या ठिकाणी 2000 केलेत.
ज्या ठिकाणी रेट आता पूर्वी आता 5 वर्षाच्या पाठीमागे जे मार्केटमध्ये रेट होते तेच आता बघा ना किती महागाई वाढलेली आहे. हा पूर्वी सिलेंडर कितीला मिळायचं 300-400ला मिळायचं, आता 900 रुपये घ्या. हा डबल रेट वाढलेत प्रत्येकाचे. लोकसभा इलेक्शन सध्या सुरू आहे, कशा पद्धतीने याकडे बघताय? हा. काका काय सांगाल? लोकसभेचं वातावरण सध्या सुरू आहे, वेगवेगळे पक्ष आपल्या प्रचारासाठी जोमानं तयारी करतात, या सगळ्याकडे तुम्ही एक ज्येष्ठ वर्ग म्हणून कसं बघताय? ते आता ज्यांनी सुधारणा केलीत की नाही त्यांचेच पार्ट जड होणार. ज्यांनी दुर्लक्ष केले जनतेकडं किंवा इतर सुविधा दिली नाहीत आणि देऊन सुद्धा काही अपुऱ्या आहेत त्यांच्याकडे लोक पाठ फिरवणार. आणि काय पाहिजे. नक्कीच, पण मराठी भाषिकांसाठी, मराठी भाषेसाठी लढण्यासाठी हा. या लोकसभेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती पण याच्यामध्ये आहे, याकडे कसं बघताय? तो प्रश्न जवळजवळ 60-70 वर्षापूर्वीचा आहे आणि तो सुटला पाहिजे. मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि आम्ही सुद्धा 1967 पासून या सीमा लढ्यात भाग घेतलेला माणूस मी आहे. कोल्हापूरला सायकलीवरून 3 डिसेंबर 1967 साली मी सत्याग्रह गेलो होतो. संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र एकीकरण. यशवंत त्याचसोबत जोशी आणि हे होते जयंत टिळक अध्यक्ष होते. यशवंत जोशी पण कार्यक्रमाला होते. बेळगावचा मूड काय हे विचारण्यासाठी आता आम्ही पोहोचलोय बेळगावच्या मुख्य बाजारपेठमध्ये, ते म्हणजे कडुलकर गल्लीमध्ये आम्ही आहोत. आमच्यासोबत काका आहेत. काका काय सांगाल? सध्या लोकसभा इलेक्शन सुरू आहे, कशा पद्धतीने याकडे बघताय? अशा पद्धतीनं म्हटलं महागाईच्या पद्धतीनं बघायला लावलं. असंच कसं होणार, कुठल्या पद्धतीनं होणार, काम करायला कसं त्याच्या पद्धतीने बघणार. आता याच्यामध्ये का महागाई चालूच आहे, डिजिटल सर्व चालू आहे. डिजिटल चालू आहे ते कामाला जमायला तयार नाही. अर्धे फोन पे वाले पैसे, अर्धे काही वाले त्या हिशोब लागे ना काय नाही. हातामध्ये पैसे खेळतायला पण बंद झालं. त्याच्यावरतीच आहे. त्याच्याबद्दल काय बोलायचं आता, कुठनं रस्ता काढायचा? लोकसभेचा उमेदवार कसा पाहिजे तुम्हाला? उमेदवार चांगला पाहिजे की धडाडीचा पाहिजेत, काम करणारं पाहिजेत आणि चांगलं काम करून लोकांना जमून झालं. एकदा गेला की आत तिथंच बसला की उपयोग नाही. आता परवा अंगडीचं झालं की तसंच, कुठं आम्हाला काय हेच लागलं नाही. दोन वर्ष गेलं. आता 2 वर्ष इलेक्शन झालं. 2 वर्ष इलेक्शन होऊ नये की नाही ते का पत्ताच लागलं नाही आम्हाला. कोण MP आहे, कोण MLA आहे. MLAचं समस्या सोडा, तर MPचं आम्हाला काय माहीतच नाही सुरेश अंगडी गेल्यापासून. त्यासाठीच मग तुमचं जनतेला आव्हान काय, कसा मतदार आपण निवडला पाहिजे? मतदार धाडायची तर पाहतो, खरं काय समजणार आता कुणाला म्हणून आम्ही धरणार. आता आम्ही तर काढणार काय, गरीब लोक, मोठ्या लोकांच्या संगतीनं जायला पाहिजे आम्हाला. पण आम्ही विचार केलं पैशाच्या पाठीमागे लागणार लोक, आम्ही सांगतो त्याच्या पाठीमागे लागत नाही. मग आता काय सांगणार. आता केंद्र सरकारचं म्हटलं तर केंद्र सरकार काय करायलंय, फक्त दाखवायचं दात दाखवायलंय आणि खायचं दात वेगळं करायला आलंय. आता हे 2 आता जनऔषधी केंद्र काढले, ते जनऔषधी केंद्र मेडिकल कुठं आहे, फक्त केली हॉस्पिटलमध्ये का, आणि एक तिथे शहापूरमध्ये, त्यामध्ये काय सामान मिळत नाही. आणि रविवारचं सकाळी चालू होतंय, रविवारचं बंद, सणाला बंद, सकाळी 10 ते 5:30 वाजेपर्यंत उभं. मग हे काय धंदा आहे? ते हिशोब करा की तुम्ही. स्कीम केलं कायच फायदा नाही हो. आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदीचा की 5 लाखाचं, ते जेव्हा मार लागेल का नाही तेव्हा त्याचा उपयोग होणार. आता तुम्हाला जनरल आता काय पण झालं समजा, तर तुम्ही कसं तपासणार सांगा तुम्ही, आहे का नाही? त्याला काहीच उपयोग नाही. आता तुम्ही ICU मध्ये गेल्यानंतर उपयोग आहे, त्याचा काय फायदा आहे? करून फक्त दाखवायचंय, करायचं काहीच नाही. ठेवून का उपयोग आहे? जनऔषधी पण केंद्र 5 रुपयाला एक गोळी आहे. तर मेडिकल शॉपवर राहायला पाहिजे का नाही? मेडिकल शॉप चालू पाहिजेत का नाही? आणि राष्ट्रीय आरोग्य केंद्र काढल्यात बेळगाव सिटीमध्ये, एक पण नाही. आम्ही डॉक्टर 200 रुपये देऊन तपासतो, आहे का नाही? मग काय उपयोग आहे? बरोबर, हे तुम्ही सांगितलं. मग राज्य सरकार संदर्भात काय सांगाल? 5 गॅरंटी योजना जारी केली, त्या संदर्भात चालू आहे की स्कीम चालू आहे की सर्व करायला लागले की, सर्व हे जे मिळाले पैसे आम्हाला चांगले करायला, ते जेवण पण हे पण मिळालंय. प्रधानमंत्रीचं मिळते का नाही मिळते ते समजतच नाही. बेळगावचे काही युवक माझ्यासोबत आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे. मला सांग, लोकसभा निवडणूक सध्या सुरू आहे, याकडे कशा पद्धतीने बघतोयस आणि कसा खासदार तुला हवाय? मला तर आता बघायचं म्हटलं तर येत्या 70 वर्षामध्ये असं म्हणण्यासारखं काम झालेलं नाही. फक्त देशामध्ये खायचं प्यायचं, तुरळा स्वस्त, पेट्रोल स्वस्त एवढंच बघायचं नाही आहे. देशाला पुढे न्यायचं पण आर्थिक व्यवस्थेमध्ये. तर आता मोदींचं काम बघता तुम्ही, आर्थिक व्यवस्थेमध्ये 3ऱ्या टप्प्याला आम्ही आलो आहे.
तर थोड्याच दिवसामध्ये अनेक 10-15 वर्षामध्ये आम्ही विश्वगुरू होण्याची संधी आहे आम्हाला, आणि ही मोदींच्या रूपात प्राप्त होत आहे. आणि या काळामध्ये भेटलं तर पहिला आमची मंदिरं पाडवताना बघत होतो आम्ही, तर आज आम्ही आमच्या 10 वर्षामध्ये मोदींच्या सरकारमध्ये मंदिरं बनवताना आज आम्ही बघतोय. तर आम्ही भाग्यशाली आहे, कारण आम्ही आताच बघितलोय 22 जानेवारीला राम मंदिरचं ओपनिंग झालेलं आहे. त्यानुसार आम्ही हिंदू सगळं पूर्ण हिंदूंनी ह्या गोष्टीवर नक्की विचार करावा. जो राम को लाएंगे हम उसको लाएंगे करत करत परत आमच्या इथे बसले जगदीश शेट्टर साहेबांना तुम्ही आवर्जून आणि असं विचार न करता तुम्ही वोटिंग करू शकता. कारण पण आम्हाला जगदीश शेट्टर असंच का आणि भाजप असंच का? कारण आम्ही हिंदू की बात करेंगे, आम्ही हिंदूला सपोर्ट करणार म्हणजे आम्ही तेच बोलणार. आणि सरळ साफ दिसतंय 10 वर्षामध्ये जे झालेलं आहे, 370 कलम हटलेला आहे, भरपूर असे काहीतरी भरपूर हे झालेले आहेत. लाल चौक मध्ये एज्युकेशनसाठी काय केलं पाहिजे? तू एक युवक आहेस, सध्या नोकऱ्यांची कमतरता आपल्या या सगळ्या बेळगाव शहरात पाहायला मिळते, त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? त्याबद्दल म्हणणं म्हटलं तर तेवढं जास्त की नाही, आपल्या आपल्या कामामध्ये सगळे बरोबर आहेत, पण शाळा शिकलेल्यांना जरा नोकरीमध्ये इथं बेळगावला खूप पेमेंट कमी आहे. 20,000 पर्यंत काय होत पण नाही आजकाल. तर पुण्या मुंबईला जायचा प्रयत्न करायचा. त्यासाठी आम्ही बेळगावला लोकसभामध्ये जे निवडून येतील त्यांनी बेळगावमध्ये असं कार्य करावे जेणेकरून आम्हाला जे रोजगार मिळण्याची, मुलांना शिक्षण करतात त्यांना मुलांना संधी मिळावी यासाठी. तर आता आम्ही आलो आहोत बेळगावातलं मुख्य सर्कल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिळक चौकामध्ये रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी. तर आमच्यासोबत काही रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत लोकसभा इलेक्शन संदर्भात. काका नमस्कार, तरुण भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, लोकसभा इलेक्शनचा सध्या तयारी सुरू आहे, जोरात धुरळा उडतोय, एकंदर याकडे कशा पद्धतीने पाहताय? आता सध्याची परिस्थिती पाहिल्यानंतर बेळगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा हुबळीतून आल्या कारणानं बेळगावचं वातावरण, बेळगावचे ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेबाळकर यांचे चिरंजीव मुरनाल हेबाळकर यांच्याशी, आणि ज्या सुविधा केल्या कर्नाटक गव्हर्नमेंटनं की गोरगरिबांना बस फ्री, परत घरांना 2,000 रुपये रेशन, याच्या कातावरनं आता इथलं सध्याचं परिस्थिती काँग्रेसचं वातावरण असं वाटतं आम्हाला. त्यासोबत केंद्र सरकारनं पण काही योजना जारी केल्यात, याकडे कशा पद्धतीने बघ? केंद्र सरकारच्या योजना फक्त मोठ्या लोकांना आहे, गरीब लोकांना नाही. काँग्रेस जो आहे हे गोरगरिबांना, मला राजकारण फार काय समजत नाही. जे काय आमच्या नजरेत येत आहे, आमच्या धंद्यावर अवलंबून आम्ही जे आहे त्या दृष्टीने सांगतो. आता काय चाललं आहे, हिंदू मुसलमान हे जातीवाद, राजकारणात जातीवाद जास्त वाढला आहे आणि सामान्य माणसाला लक्ष कमी झालं. आता ही बस फ्री आहे, त्याचा त्रास आम्हाला अतोनात होत आहे. तर काय गोरगरिबांचा त्याचा फायदा बी आहे. फक्त आमच्या बघितलं तर गोरगरिबांचं बघितलं पाहिजे. ज्या महिला 5,000 4,000 कामाला जातात, त्यांना जाणं येणं 4 रोजचे वाचतात, त्यांना आशीर्वाद आहे. नक्कीच काकांनी सांगितलंय की गोरगरिबांकडे बघणारा नेता पाहिजे. तुम्हाला कसा नेता पाहिजे, तुम्ही काय सांगाल? ते गोरगरिबांकडे बघणारच नेता पाहिजे. त्यांनी काय एकदा झालं आपलं काम, निवडून आले, परत त्याने गेले ते तिकडच गेले. कर्तव्य हे काहीच नाही त्यांचं, फक्त बघायचं जायचं एवढंच. आमच्या ते खासदार बसला आहे, तो एका काळी पहिलं मराठी विधवी होता. तुम्ही मराठी बोलायचं रे, तुम्हाला करणं यायलाच पाहिजे. आणि आता मराठी बोलतात, भगवे पेटे बांधतात, पाय पडत लोकांच्या. तुम्ही जातीवाद करू ना, की जातीवाद नको म्हणताय ना, सर्व एक आहे मग समजा, सगळ्यांना सर्व समान द्या. मला 60 याचा हे पाहिजे. हे काय राजकीय पक्ष आपले पोळे बसतात, गोरगरिबांना त्रास होतो. हिंदू हा आता 10 वर्ष हिंदूच्या मागणंच आहे. विकास होत नाही, विकास होत आहे. कारण जातीवाद तेट लावून राजकारण जिंकण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या मनातलं जे काय आहे ते तसा जर उमेदवार निवडून आला तर आम्हाला बरं वाटेल. फक्त हिंदू किंवा फक्त मुसलमान, तो मुसलमान आहे, हा हिंदू आहे. आणि आज बघतो तर ईदमध्ये हिंदू मुसलमान मिलन आहे, ते त्यांच्या घरी जातात, हे यांच्या घरी येतात. हे राजकारच्या लोकांना हिंदू मुस्लिम तुम्हाला असं म्हणायचं की अजून विकास बेळगावचा बराच व्हायचा आहे, अजून विकास तशा मनाने झाला नाही? विकास काय, त्यांच्या ज्या गव्हर्नमेंटच्या वाहनाच्या गाड्या जातात ते रोड सगळे व्यवस्थित आहेत. ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे, लोकांना त्रास होत आहे, त्याकडे दुर्लक्ष लोकांचं. तसं स्मार्ट सिटीचं काम झालं नाही. पण केंद्राकडे विकास होतो का, तुमचं काय म्हणणं? आता तसं 10 वर्षानंतर स्मार्ट सिटी गाठले जातात, झाले 5 वर्ष झाले. आता 8 काम झालंय, अजून 8 काम शिल्लक आहे. जे जिसतं मेन रोड तेच काही ठिकाणी गेला. आता तुम्ही सेंजूरच्या पुढे गेला, लाईट नाही आहे. किती किलोमीटर आहे तुम्ही सेंजूर? 1.5 किलोमीटर आहे, लाईट नाही रात्रीचं. सिंगल रोड आहे,
जाताना प्रॉब्लेम त्रास होतो, ऍक्सिडेंट होत आहे, त्याच्याकडून लक्ष आहे. तेच मराठी भाषिकांच्यावर काही अत्याचार होताना आपल्याला मध्यंतरी पाहायला तुम्ही मिळाले. बघायला तुम्ही बोर्ड काढून टाकाले, काय लोकांकडे पैसे नाहीत, वरती नावानं लिहून आपण स्वतः लावलेत. परिस्थिती नाही लोकांची. आता कोरोनामध्ये लोक बाहेर पडलेत. आता स्टँड होत असताना यांचा एका बोर्ड करत 5,000 रुपये खर्च आहे. मग ते तुम्ही करा, जरा मी हे करणार, तुम्ही लायसन्स कॅन्सल करतो, हे करतो. आता व्हायला की सर तुम्हाला लोकप्रतिनिधी माहित आहे, तुम्हाला पेस्ट नाही माहित आहे, पण सर्वसामान्यांच्या मनात आहे तेवढं तुम्ही विचारता. तुम्ही द्या की तुमच्याबद्दल काय वाटतं ना तुम्हाला, हे लोक असतात करायला मंचावर. तर काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांचं मत काय? काका नमस्कार. तरुण भारतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, बेळगावकरांचा मूड काय, कशा पद्धतीने या लोकसभा इलेक्शनकडे पाहत आहे? बेळगावकरांचं मूड लोकसभेच्या इलेक्शनचं बोलायचं झालं तर बेळगाव शहरातून म्हणजे बेळगाव मतदारसंघातून बेळगावचा सुधारणा करणारा उमेदवार इकडे पाहिजे आहे. त्या दृष्टीने बघितला तर जे काय आता उमेदवार दिलेले आहेत राजकीय पक्षाने, ते बेळगावच्या लोकांना अजिबात पसंत नाही आहेत. कारण यापूर्वी जे उमेदवार निवडून आले त्यांनी बेळगावकडे अजिबात दुर्लक्ष केलेलं आहे. इथं भाषावाद आहे, परत या ठिकाणा शहरामध्ये काहीही सुधारणा झालेली नाही. तुम्हाला आम्हाला म्हणावंसं वाटतंय की कर्नाटकामध्ये सर्वात मोठं खेडं कुठलं असेल तर बेळगाव शहर हे असं म्हणावं लागेल. कारण बेळगाव शहराची अजिबात सुधारणा झाली नाही. गल्लोगल्ली कचऱ्याचे ढीग, ना रस्ते धड, ना प्लॅनिंग नाही. गटारी पाणी, पाऊस आला तर गटारीचं पाणी रस्त्यावर येत आहे. गोरगरिबांच्याकडे तर अजिबात लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे बेळगाव शहराच्या समस्या मांडणारा आणि बेळगाव शहराची सुधारणा करणारा, लोकांच्या उपयोगी पडणारा असा उमेदवार पाहिजे. जे कोणी आता बाहेरचे उमेदवार दिले राजकीय पक्षांनी, ते आम्हाला अजिबात पसंत नाहीत. आता जे काही तुम्ही बोलताना म्हणाल की भाषिक अत्याचार होत आहेत, आणि त्याबद्दल तुमचं मत काय, आणि तुम्हाला कशा पद्धतीने लोकसभेमध्ये जाऊन आपला मुद्दा मांडणारा कसा नेता पाहिजे? बेळगाव शहरामध्ये साधारण 67 ते 68% मराठी लोक असतात. त्याचप्रमाणे मुस्लिम बांधव देखील बहुसंख्य असतात. कन्नड भाषिक देखील याप्रमाणे इथं आहेत. त्यामुळे बेळगाव शहरात जो व्यापार होतो तो बहुसंख्य चंदगड तालुका, निपाणी तालुका आणि गोव्यातल्या व्यापाऱ्यांचा होतो. त्या लोकांना ह्या ठिकाणी जी मराठी भाषा समजते, इंग्लिश भाषा समजते, परंतु गेल्या 2 महिन्यापासून व्यापाऱ्यांच्यावरती अन्यायाचे अत्याचार करून या ठिकाणी कानडीची सक्ती केली जात आहे आणि 60% कानडीचा वरंडा फिरला जात आहे. तसं न करता हा जो बेळगाव शहराचा प्रश्न आहे तो कोर्टामध्ये न्याय प्रविष्ट असल्यामुळे या भागातील व्यापाऱ्यांच्यावरती अत्याचार करू नये अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. आता सध्या लोकसभा इलेक्शन जे आपल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये चालू आहे त्याकडं बघायचा दृष्टिकोन जर सर म्हटला तर आपण देशाच्या सुरक्षता व देशाची एकात्मता यांच्याकडं एकात्मता देशाची बघून आपण या लोकसभा निवडणुकीला सामोरं जायला पाहिजेत. आणखीन सांगायचं म्हणजे की आपण मान्य नरेंद्र साहेब मोदी यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि देशाची जर सुरक्षता आपल्याला पुढं किंवा आपला हिंदू धर्म जर जपायचा असेल आणि या हिंदुस्थानाचं जर अस्तित्व टिकायचं असेल तर भाजपलाच मत द्यायला पाहिजे. भाजपलाच असं मत का? इतरही पक्ष आहेत. भाजपचा का मत म्हणजे जर तुम्ही थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये गेला तर 2013च्या आधी जे बॉम्बस्फोट होत होते किंवा आपला हिंदू समाज जो दहशतीखाली वागत होता ती आता आपल्याला दहशत नाही. अगोदर या 2013च्या आधी जर आपण रेल्वे स्टेशनवर गेलो तर त्यांनी काय म्हणत होते, जी वस्तू कुठल्या पण वस्तूला कुठल्या पण पिशवीला तुम्ही हात धरू नका, बेवारस जी वस्तू टाकलेली आहे ती हात धरू नका किंवा कोणत्याही वस्तूला तुम्ही टच करू नका. परंतु आत्ताची माणसाच्या मनामध्ये आता सध्या भीती राहिलेली नाही. विकास होण्यासाठी काय केलं पाहिजे, या बेळगावचा विकास होण्यासाठी काय केलं पाहिजे आणि तुम्ही याकडे कसं बघताय, काय सांगा? आता तुम्हाला सर सांगायचं म्हणजे खासदारची कामं, रोड किंवा गावातील गटरा हे करायची खासदारची कामं नाही. खासदारची कामं काय असतात साहेब, तर औद्योगिक वसाहती म्हणजे जसं की आपल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये उद्यम भाग आहे, त्या उद्यम भागाचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल, जास्तीत जास्त रोजगार आमच्या बेळगावच्या युवकांना कसे उपलब्ध होतील, किंवा बेळगावात आता IT कंपनी येते म्हणून आपण 10 वर्ष झाली ऐकतोय बेळगावमध्ये IT कंपनी येणार, वाघोड मच्छे बाग आहे तिकडे IT कंपनी येणार म्हणून. ती IT कंपनी कसं लवकरात लवकर येईल. आमच्यापेक्षा धारवाड हुबळीचा विकास जास्त होतोय सर.
पण बेळगावकडं सीमाभाग म्हणून दुर्लक्ष केलं जात आहे. असं दुर्लक्ष न करता बेळगावकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन औद्योगिक व आमच्या बेळगावच्या एअरपोर्टला कुठंतरी मागं टाकलं जात आहे. ते एअरपोर्टची म्हणजे प्लेनची संख्या वाढवणे, जास्तीत जास्त फ्लाईट बेळगावमध्ये उपलब्ध करून देणे व मेडिकल कॉलेज बेळगावमध्ये कमी आहेत आणि जे आहेत तिथं मेडिकल कॉलेजमध्ये खूप जास्त फीज वगैरे आहे सर. ती फीज कमी करून जास्तीत जास्त मेडिकल कॉलेज उपलब्ध करणे हे का खासदाराचं काम. पण स्थानिक जनतेमधून काही नाराजी आहे असं वाटतंय, कारण स्थानिक काही उमेदवार आहेत, मध्ये काही चर्चा होती, याबद्दल काय सांगाल? कसं असतं सर, जेव्हा आपली भाजपची सीट डिक्लेअर झाली नव्हती तेव्हा आम्ही सुद्धा नाराज होतो की लोकल कॅन्डिडेट मिळाला म्हणून. एकदा हायकमांडनी सीट डिक्लेअर केले, आम्हाला नरेंद्र मोदींची शिकवण आहे की ते आपला कॅन्डिडेट कोण आहे, आपला कॅन्डिडेट हा आपलं कमळ फुल आहे, म्हणजे कमळ फुलाला मत आम्ही टाकायलोय. या उद्देशानं आम्ही आता वोटिंग करणार. आपला कॅन्डिडेट कोण आहे याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, आम्ही मोदींच्या साहेबांच्याकडे बघून आम्ही वोट करणार. लोकसभेचं सध्या वातावरण बेळगावमध्ये जोरात सुरू आहे आणि त्याच विषयी आम्ही बोलण्यासाठी आलो. जनतेचं मत काय, जनतेचं कौल काय? आजी काय सांगाल, कोणत्या पक्षाला तुम्ही निवडणार आहे, कोणत्या पक्षाला निवडून देणार आहे? काँग्रेस. असं का, काँग्रेसच का? आता त्यांनी लई सहाय केलेत की आता लाईट बिल फ्री अर्ध हे काय हे 2000 ते स्कीम केलेले आहेत. हं. आणि सगळं सहाय आहे की आता बस फ्री आहे. किती लोकांना चांगले करले, म्हणजे चांगलं केलं ना चांगलं करायचं असं मान आमचं. ही झाली तुमच्या महिलांसाठी स्कीम, पण पुरुषांसाठी काय? ते पण त्यांना पण करून दे की, त्यांना पण सहाय होऊन दे, आम्हाला तेवढंच कशाला. चांगले केले बाई, चांगले आहे. आमचं पण पोट चाललेत, गरिबांची चाललेत, आम्ही तर कसं तर करतो. मला सांगा, तुम्ही काँग्रेसला या स्कीम साठी म्हणताय, पण भाजप पण त्याच्यासोबत आहे, त्यासोबत समिती पण आहे, कसं बघताय यांच्याकडे? बट आम्हाला ते काँग्रेसच मेन आहे, आता दुसरं काय नाही. म्हणजे हाय, म्हणजे आम्हाला सहाय केले म्हणजे कुणाला काही करायचं, कसं करायचं. आता एवढं सहाय केले तर म्हणजे कुणाला आणायचं, असं त्यांनी चांगलं केले. याचा कुठंतरी फायदा काँग्रेसला होईल का या निवडणुकीमध्ये? होईल की दादा, त्यांनी चांगलं केले म्हणजे त्यांना चांगलं होईल की. आता उन्हाताने बसून ते कमवून आम्ही खाणार आणि त्यांना मत घालून बसायचं. फक्त काम करायला पाहिजे. पक्ष काय बीजेपी काँग्रेस काय पण नाही. हे जाती कास्टिझम न करताना फक्त सिटीला स्मार्ट सिटी कसं करायचं हे बघायला पाहिजे. इलेक्शन बीजेपी येणार. असं का? डेव्हलपमेंट आहे त्यांचं चांगलं. डेव्हलपमेंट झालं, करप्शन कमी आहे. आणि हे काँग्रेसवाले आता हे आहे, पण आता हे लोकांसाठी गरिबी दूर करण्यासाठी त्यांनी केलेले स्कीम. तर बाकीचे आमचे ऑटोवाले म्हणा किंवा आणखी नेचेवाले म्हणा, त्यांचा लय प्रॉब्लेम आलेला आहे. या स्कीमचा फायदा काँग्रेसला होणार नाही असं वाटतं? फायदा होईल नाही असं नाही, पण आमचं ड्रायव्हर लोकांचं पण जरा बघायला पाहिजे. फ्री म्हटलं तर सगळे बसेस लोक वगैरे सगळे झालेत आणि आम्हाला जरा प्रॉब्लेम यायला लागला आहे. यावेळेला संधी भाजपला आहे असं वाटतं? असं जास्त वाटतं, म्हणजे 70-80% असं वाटायला लागलं. समिती संदर्भात काय म्हणणं आहे तुमचं? समिती आहे, चांगली आहे. इलेक्शन तरी जोरात चालू आहे. अजून तरी इकडं काय अजून हे झालं नाही, एवढं काय झालं नाही. बघूया काय होतंय इलेक्शनचं बदल. दोन्ही पार्टीला हे आहे, चांगलं हे आहे, सपोर्ट आहे. बघूया कोण येतात, कोण इम्प्रूव्हमेंट करतात, त्यांना आमचं होत. सध्या कर्नाटकात काँग्रेस सरकारने आपली जे काही स्कीम जारी केले, त्यासोबत केंद्र सरकारने भाजपने जारी केले, या दोन्हीकडे तुम्ही कसं बघता? आम्ही पक्ष बघणार, मोदीकडे बघणार. आम्ही डेव्हलपमेंटसाठी केंद्रात बीजेपी यायला पाहिजे आणि इकडं काँग्रेस आहे. सर, एज्युकेशन संदर्भात दोन्ही पक्षांची वेगवेगळी भूमिका आहे, याबद्दल काय वाटतं? नाही, दोन्ही चांगलं आहे असं काही हे नाही. CBSE पण चांगलं आहे आणि स्टेट बोर्डचं पण चांगलं आहे. विद्यार्थीला काय हे होणार नाही आहे. दोन्ही पाहिजे. पण विद्यार्थ्यांचं भविष्य चांगलं होण्यासाठी कसा कॅन्डिडेट हवा आहे, तुमचं मत काय? कॅन्डिडेट असं असायला पाहिजे, ते सगळं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. विद्यार्थीला पण प्रोत्साहन मिळायला पाहिजे, तसं होणार पाहिजे कॅन्डिडेट्स. काका मामा कुठनं आला? किनियातनं. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे, कशा पद्धतीने याकडे बघता, कसा नेता हवाय, काय सांगाल? आम्हाला काय करणार हो,
तरी एक विकास करणारा नेता कसा पाहिजे, एज्युकेशन वाला पाहिजे, कसं पाहिजे? काय बी कामं करणारा नेता पाहिजे. न कामं करणारा नेते बेवल्यात आणि आपले थोडे कामं करून जावल्यात. बरोबर. बाकीचं काय नाही. तर गावचा विकास झालाय. काय विकास करणार आहेत ते सगळं खाणारेच आहेत. मग या सगळ्याकडं कसं बघता तुम्ही? कोणता पक्ष तुम्हाला आता सध्या पाहिजे? आम्हाला काय पक्ष आता काय ते कार्यकर्ते म्हणजे चांगला धडाडी कार्यकर्ते पाहिजे. ते काय अर्धे अर्धे करतात, अर्धे नाही करतात. काय तर आम्ही विचारायला गेलो तर बघून करतात. आता सध्या 3 पक्ष बेळगाव सध्या आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती, भाजप, काँग्रेस याकडे कशा पद्धतीने बघता? तर आम्ही काय बघणार आता त्यांनी आमच्याकडे बघत नाही तर आम्ही त्यांच्याकडे काय बघणार. उमेदवार असा पाहिजे आहे की ज्याच्याकडे खरोखरच चांगलं व्यक्तिमत्व असावं काय, आणि जो खरोखरच पब्लिकची सेवा करावी आणि जनतेसाठी त्यानं काहीतरी करून दाखवावं. आजपर्यंत असा उमेदवार उभा राहिलेला नसावा की ज्यानं असं कारकिर्दी केलेली. बरोबर आहे? असा 1 नंबर उमेदवार आम्हाला पाहिजे, जनतेसाठी सेवा करणारा, कुणाचंही काही झालं तरी धावून पुढे येणारा असा आम्हाला उमेदवार पाहिजे. सुद्धा महिलांसाठी योग्य अशा काही स्कीम जारी केलेल्या आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणतं सरकार योग्य आहे असं वाटतं? आम्हाला बीजेपी सरकार योग्य आहे असं वाटतंय, कारण काँग्रेस आणि बीजेपी मध्ये की नाही भाजपनं भरपूर कामं केलेली आहेत. काय मोदीनं म्हणजे मेन मोदी आहे त्याच्यामुळं भरपूर कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे भाजप सरकार, बीजेपी सरकार आम्हाला योग्य वाटतंय. नाही ऐका सांगतो, आता सगळं गव्हर्नमेंट जे झालेलं आहे की नाही त्याच्याबद्दल महागाई वाढलेली आहे, सगळं महाग वस्तू करून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे गरीब लोक जगू शकत नाहीत. ऐका सांगतो, म्हणजे आमच्यासारखे जे कोण कामं करून करणारे आहेत लोक, त्यांच्यासाठी काय सोय नाही इकडं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्ती करून काँग्रेसला मत, हे माझं गोष्ट. कारण काय माहिती आहे, पूर्वी जे होतं ते चांगलं होतं, आम्हाला स्वस्ताही होती, सगळं महाग नव्हतं. आता सगळं महाग झालेलं आहे, समजलं. आणि पूर्वीसारखं नाही, आता जमाना सगळा वेगळा होऊन बसलेला आहे. सगळे रस्ते केले त्यांनी, हे केले, खरं आमच्यासाठी काय योजना केलेली नाही. काय सांगाल? लोकसभेचं वातावरण सध्या देशभरासह बेळगावमध्ये सुरू आहे. सध्या प्रचार सुरू आहे. समिती, काँग्रेस, भाजप सध्या आपापले प्रचार करतायत. समितीचा अजून उमेदवार ठरायचा आहे. पण तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? काय गरिबांना काय कोण स्वस्त करतात त्यांना घालून सोडायचं. आमचं मत असं आहे. आता गॅस 1200 झालं, गोड तर हे 200 रुपये झालं. असं झालं तर त्यांना कोण घालत नाही. काय सांगाल? काँग्रेसच्या काही गॅरंटी सध्या सुरू आहेत, त्यांनी जाहीरही केल्या होत्या. त्याचा फायदा कुठं होईल असं वाटतं का? होय, आता 5-6 महिने त्यांनी केलं ना, बस फ्री केलं आणि 2-2 हजार रुपये द्यायला लागला आणि गरिबांना राशनचे पैसे येतं. पण हे झालं महिलांसाठी. तुमच्यासाठी काय? आम्हाला काय कुणाला तर मिळतं ना, गरिबांनाच मिळायला लागलाय. भाजप बद्दल काय वाटतं? काय त्यांनी योग्य काय उमेदवार? केलंच नाही ना, काय सांगायचं त्यांचं. काय केलं नाही, काय स्वस्त केलं सांगा तुम्ही. काही केलं नाही. असं काय तर करून दाखवायला पाहिजे ना गरिबांना. सगळं महागच केलं. नेता आम्हाला सगळ्यांना बघणारा व्यवस्थित पाहिजे, कळालं का नाही? सगळ्यांना बघणार, जात भेद न मानणारा. म्हणजे जातभेद न बांधणारा, तेच बरोबर. पण विकास करणारा, विकास करणारा, देशाची प्रगती करणारा, इंडियाला पहिल्या नंबरवर ठेवणारा. सध्या विकास होतोय का? सध्या विकास का नाही जोडा इथं, तरी आउटसाईडला मोदींनी केला विकास. मोदीने विकास केलाय असं का? मोदीच असं का? मोदी विकास केला म्हणजे आता टीव्हीला बघतो की आम्ही सगळं, टीव्हीला जे बघतो त्यांनी केलेला आहे. सध्या कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे, त्यांनी विकास केले की नाही, काय म्हणणं आहे तुमचं? त्यांनी विकास केलेला का बघितलं नाही, पण लोकांना मदत केलेत एवढं. हा, फ्री ठेवलेत. भाजप असू दे, काँग्रेस असू दे, त्यासोबत महाराष्ट्र एकीकरण समिती आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न करत आहे. याकडे कशा पद्धतीने तुम्ही बघताय? काय तर प्रत्येकाचे वेगवेगळे हे आहे ना. एकीकरण समिती तिचे वेगळे पॉईंट, भाजपाचे ठराविक एरिया भाजपाकडे जाते. आता काँग्रेस म्हणणे इथं ते गेल्या वेळेला हे केलंय नाही, 500 गॅरंटी करून दिली, त्याच्यामुळे इथं जरा शक्यता दिसते. भाजपचे जास्तीत जास्त लोक हे. तुम्ही म्हणाल की भाजप जास्तीत जास्त येईल. कर्नाटकात गॅरंटी जे हे केले काँग्रेस सरकारने, त्याकडे कसं बघताय? आम्ही काय बघणार, तर त्यांनी गॅरंटी दिल्यामुळे त्या लोकांनी त्यांना हे दिलं होतं, प्रेफरन्स दिला.
पण जनरली आपण वैयक्तिक माझं मत आम्ही अटल बिहारी वाजपेयीपासून मी भाजपकडेच आहे आणि आजपर्यंत भाजपकडेच मी आहे. आम्ही भाजपलाच हे देणार आमचं मत. म्हणजे केंद्राने काही स्कीम लागू केल्यात, मुलांसाठी असू द्या, एज्युकेशनसाठी असू द्या, याकडे कशा पद्धतीने बघताय आणि तुमचं मत काय आणि कसा नेता या लोकसभेला हवाय? आता मोदी हे योग्यच आहेत हो. किती जरी लोक आणि हे वाजवले, डंका वाजवले, आम्ही असे आहे, तुम्ही तसे आहे, तसे आहे, पण ते जनरली ऑल वर्ल्डमध्ये जे लोक मोदीला पायघड्या, अमेरिकेला बंदी होती पण आता पायघड्या ऑल वर्ल्डमध्ये मोदीला घालतात. ते इतके सुज्ञ लोक, मग त्यांचा साक्षीपाने त्याचा विचार व्हायला पाहिजे की डेव्हलपमेंट संदर्भात काय सांगाल? कसा डेव्हलपमेंट पाहिजेत? कारण जसं डेव्हलपमेंट पाहिजे तसं अजूनही दिसत नाही. आता मागचे खासदार आले, त्यांच्याकडून डेव्हलपमेंट पाहिजे होतं, ते असं लोक म्हणतात की डेव्हलपमेंट नाही. याकडे कसं बघताय? आणि ते काय ना, आमचाच प्रॉब्लेम मोदीनं सोडवला नाही. 80 लाख लोक आम्ही आहे, पेन्शनर लोक. त्यांचं आमचं 2 वेळा याला इमामाला आमदार आमचे अशोक राऊत म्हणून आहेत, इमामाने आमदार घेऊन 2 वेळा हे झालं काँग्रेस आणि भाजप बद्दल. महाराष्ट्र एकीकरण समितीकडे कसं बघताय? कारण सीमा लढा आहे, एकंदरच या सगळ्या प्रश्नासाठी समिती नेहमी झटत राहते. याकडे कसं बघताय? काही करतच नाहीत हो. मुळात या लोकांचं सोडवावी हेच नाही. नेता कसा हवाय? नेत्याने काम कसं केलं पाहिजे? जो चांगलं काम करेन, जो देशासाठी, समाजासाठी, लोकांसाठी काम करेन, बेळगावसाठी काम करेन, अशा लोकांना निवडून द्यायला यावं. सगळ्यांसाठी काम करणारा नेता हवा. आणि एकंदरीत ज्या समाजात समस्या चाललेल्या आहे, शिक्षणाकडे असेल, रोड, रस्ते, पाणी, ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणारा नेता हवा. तो लोकांच्या मधून येणारा हवा. गरिबाची जाणीव असावी. प्रत्येकाच्या हाताला रोजगार, शिक्षणाच्या बाबतीत विचार करणारा नेता हवा. अगदी तुम्ही ते म्हणाल की नेता म्हणजे समाजाचं भान असणार असावा. दरवर्षी निवडणुका येतात, दरवर्षी तेच समस्या असतात, तेच असतात, त्याच्यावर ठोस निर्णय होत नाही. याकडे कसं बघताय? निर्णय होत नाही. परत निवडून दिल्यानंतर ते त्या जागेवर गेल्यानंतर तो नेता पुन्हा तसाच वागायला लागतो किंवा पार्टीचा त्यांचा एक प्रश्न निर्माण होतो आणि मग ते करत नाही. तिथं निराशा होते. आम्ही दिलेल्या मताला किंमत राहत नाही. आमच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस असं वाटतं की एक चांगला, त्याला समाजाविषयी, त्याला देशाविषयी, राज्याविषयी कळकळा असणारा नेता असायला पाहिजे. सध्या लोकसभा निवडणूक जोरात सुरू आहे, प्रचार सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला? कसा लोकसभेचा उमेदवार तुम्हाला पाहिजे? काय गावात रस्ता, पाणी बिणी हाय काय? कसं पाणी असा रस्तो ना, अर्धा रस्ता काय ना, रस्तो नसा ना अर्धा रस्तो कमी अर्ध केल्यानंतर कसं झाले, गेल्या वर्षी अर्धा तसंच पडला. त्यासाठीच कसा पाहिजे होतो उमेदवार? तो आमचीच काम कर्तृत्व झालंच पाहिजे. हे आमची काही सोय सुद्धा करणार आहोत. तुमचा काम करणारा हवाय. हो, काम करणार आहोत. तर मंडळी, आताच आपण ऐकली तरुण भारतच्या माध्यमातून जनतेची मतं. खरं तर बेळगाव मतदारसंघात लाखो मतदार आहेत. प्रामुख्याने त्यांची एकच मागणी आहे, ती म्हणजे हा मतदारसंघ जास्तीत जास्त विकसित झाला पाहिजे, त्याचबरोबर मूलभूत गरजावर जास्तीत जास्त भर दिलं पाहिजे, असं मतदारांचं म्हणणं आहे. खरं तर या निवडणुकीमध्ये कोण जिंकणार आणि कोण हारणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. पण तरुण भारतच्या या स्पेशल रिपोर्ट बद्दल आपल्याला काय वाटतं? आपली मतं काय आहेत? प्रामुख्याने आपली मागणी काय हे सांगायला आणि हे कमेंट करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव.